सर्वप्रथम आपण जे प्रश्न उपस्थित केले की दीपनगर प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आमदार, तर त्यापैकी आपण दीपनगर प्रशासना संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर दीपनगर प्रशासनाने जाणीवपूर्वक या कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं त्यांच्यावर कुठला तरी राजकीय दबाव असला पाहिजे किंवा ठेकेदाराबरोबर त्यांनी संगनमत केलेलं असलं पाहिजे. ही दीपनगर प्रशासनाची भूमिका. ते कधी म्हणतात की या मागण्यांचा जो विषय आहे, या कामगारांच्या ज्या समस्या आहे त्या आमच्या अखत्यारीत येत नाही. कामगार आयुक्त म्हणता की हे तुमच्या कार्यालयाशी संबंधित आहे. नेमकं कामगार आयुक्त खोटं बोलतं की दीपनगर प्रशासन खोटं बोलतं हे आतापर्यंतही आम्ही संभ्रमात आहोत. राहिला पोलीस प्रशासनाचा विषय, तर पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य केलेलं आहे. परंतु आज पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे आले, त्यांनी पॉवर प्लॅन्टमध्ये गेले, तिथे शक्तीगडला जाऊन मुख्य अभियंता यांच्यासोबत काय चर्चा केली ते काही आम्हाला माहीत नाही. ठेकेदारांशी केली का मुख्य अभियंत्यांशी केली तेही आम्हाला माहीत नाही. परंतु तिथून आल्यानंतर त्यांची भाषा मला एकेरी वाटली की बा आम्ही आंदोलन उठू शकतो, असं करू शकतो, तसं करू शकतो. तर मला गायकवाड साहेबांना एक म्हणायचं आहे की साहेब, कलमा तुम्हाला माहीत आहे, कायदेशीर कारवाई तुम्ही करू शकतात. आता कायदेशीर कारवाई तुम्ही त्या लोकांवर केली पाहिजे ज्या लोकांनी या कामगारांच्या हक्काचं वेतन हे हडप करून घेतलेलं आहे. यांना यांचा अधिकार मिळू दिलेला नाही आहे. बँक मॅनेजर, बँक व्यवस्थापन जे आहे त्यांच्याशी संगनमत करून तिथं जो घोटाळा केलेला आहे त्यांच्या विरुद्ध तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जे मुख्य अभियंता या कामगारांना वेठीस धरतात, जे आज या अशा परिस्थितीत बसलेले, इथं पडलेले आहे, काही लोकांची प्रकृती खालावलेली आहे, त्या मुख्य अभियंत्यांवर कारवाई केली पाहिजे. कारण की ते कायद्याचं उल्लंघन करताय, शासनाच्या नियमांची पायमल्ली करताय, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि राहिला आमदारांचा विषय, तर मला आतापर्यंत ही आश्चर्य वाटतं या गोष्टींचं की गेल्या 1 महिन्यापासून या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे. अनेक वेळेस आमच्या तालुका अध्यक्षांनी, जे स्थानिक आमदार आहेत, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना संपर्कही केला. संपर्क केल्यानंतर ते म्हणतात की मी काही करू नाही शकत. इथं त्यांच्या नावाने ठेकेदार कामगारांना धमक्या देतो, गुंडांना कामगारांच्या घरी पाठवतो, घरातल्या महिलांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या आईला कामगारांच्या जीव मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. तरी संजय सावकारे म्हणतात की याच्याशी माझा काही संबंध नाही. आता आमचे तालुका अध्यक्ष म्हणते भाऊ हा अधिवेशनात तुम्ही प्रश्न मांडा. ते म्हटले मी प्रश्न मांडू शकत नाही. आता त्यांना लोकांनी निवडून का दिलं की यांचे प्रश्न तुम्ही उपस्थित केले पाहिजे. जे प्रशासन आहे, जे सरकारी नोकर आहे, त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. याच्याकरता या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. आणि संजय सावकारे जर अशी भाषा वापरत असतील किंवा मी तुमचे प्रश्न मांडू नाही शकत, तर त्यांनी आम्हाला सांगायचं की या कामगारांचे प्रश्न, जे हक्काचे प्रश्न, हे जे बेरोजगार झालेले आहे, आज शासन लोकांना रोजगार द्यायचा प्रयत्न करत आहे आणि दीपनगर प्रशासन आणि ठेकेदार परप्रांतीयांना या स्थानिक लोकांच्या जागेवर काम देतं आणि स्थानिक लोकांना बेरोजगार करतं आहे. तर हे प्रश्न आमचे मांडेल कोण हे संजय सावकारेंनी सांगायचं. संजय सावकारेंशी मी स्वतः बोललो. मलाही संजय सावकारेंनी 2 वेळेस निरोप पाठवलेला आहे की हे आंदोलन तुम्ही मागे घ्यायला, म्हणजे त्यांचा कुठेतरी या गोष्टींशी संबंध आहे. परंतु ते पडद्याच्या मागे राहून हे म्हणतात की माझा या गोष्टींचा संबंध नाही. मग हे उपोषण सोडवायसाठी, आंदोलन मागे घ्यायसाठी त्यांनी निरोप पाठवायची गरज काय? या अनेक प्रश्न उपस्थित होतात. कुठंतरी पाणी मुरतंय आणि या कामगारांना वेठीस धरलं जातंय हे सर्वांच्या लक्षात येत आहे. आज सत्ता आणि संपत्तीच्या विरुद्ध या कामगारांचा संघर्ष आहे. या कामगारांनी आवाज उठवलेला आहे. यांचा आवाज दाबण्याकरता अनेक लोक, अनेक राजकीय लोक, जे धनाढ्य लोक, हे लोक प्रयत्न करत आहेत. परंतु आमच्याजवळ जरी सत्ता संपत्ती नसली, परंतु आमच्याजवळ लोकशाही आहे, कायदा आहे, संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले कामगारांचे कायदे हे सुद्धा आमच्याजवळ आहेत. म्हणून त्या मार्गाने आम्ही आंदोलन करू. आमच्याकडनं कुठलंही कायदा आणि सुव्यवस्था ही खंडित होणार नाही, ही नेहमी अबाधितच राहील. आम्ही पोलीस प्रशासनाला, जिल्हा अधिकाऱ्यांना हीच विनंती करतो की आपण या सर्व विषयांची गांभीर्याने सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या दीपनगर प्रशासनामध्ये वाटेल तेवढा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि ठेकेदार हे मनमानी करून कामगारांचं आर्थिक आणि मानसिक शोषण करीत आहे. कामगार आहेत ज्यांची प्रकृती खालावली आहे. आता त्यांच्या प्रकृती खालावण्याचं कारण, गेल्या 2 महिन्यापासून त्यांनी SP एंटरप्राइजेसमध्ये सतत महिनाभर काम केलं, परंतु SP एंटरप्राइजेसने त्यांना महिनाभराचं वेतनसुद्धा दिलेलं नाही आणि 1 महिना झाला त्यांना कामावून कमी केलं. आता वेतनही दिलं नाही मागच्या महिन्याचं, या महिन्यात त्यांना कामावरनं कमी केलं. आता त्या लोकांनी जगायचं तर जगायचं कसं?
त्यांनी खायचं तर खायचं काय, त्यांच्या परिवाराचं पालनपोषण कसं करायचं, या सर्व गोष्टी उद्भवतात ना. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही त्यांच्या उपोषणामुळे नाही, या ठेकेदारांनी आणि दीपनगर प्रशासनाने त्यांच्यावर जी उपासमारीची वेळ आणलेली त्याच्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे. आणि यांच्या प्रकृती खालावल्यामुळे यांच्या जीवितास काही जरी कमी जास्त झालं तर त्याला कोणीच नाही, फक्त दीपनगर प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार राहतील.